नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांना सध्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे। राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून पावसाने चांगली सुट्टी घेतली आहे, परंतु कालपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार होत असून पावसासाठी देखील चांगले पोषक वातावरण तयार होताना आढळून येत आहे। तसेच काल रात्री राज्याच्या बीड, धाराशिव, परभणी, नांदेड यांसारख्या मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती। तसेच आज समोर आलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार आज दुपारपासून पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे। तर मग काय आहे आजचा नवीन हवामान अंदाज आणि या अंदाजानुसार राज्यामध्ये कशा प्रकारचे हवामान राहू शकते, चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, नैऋत्य मोसमी वारीने मंगळवारी 2 तारखेला सर्व भूभाग कवेत घेत देश व्यापला आहे। यंदा केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेल्या मान्सूनने तब्बल 6 दिवस अगोदरच देश व्यापला आहे। जून महिन्यामध्ये देशामध्ये सरासरीपेक्षा कमी म्हणजे 89% पाऊस झाला असून आता देशामध्ये सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षा देखील शेतकऱ्यांना लागून आहे। तसेच यंदा मान्सूनची वाटचाल देखील काहीशी वेगवान झाल्याचे दिसून आले आहे। 19 मे रोजी अंदमान निकोबार बेटावर दाखल झालेल्या मान्सूनच्या वाटचालीवर रेमल चक्रीवादळाचा देखील चांगलाच प्रभाव पडला। त्यामुळे मान्सूनने बंगालच्या उपसागर आणि पूर्वोत्तर राज्यामध्ये वेगवान वाटचाल केली आहे। केरळमध्ये 2 दिवस आधी म्हणजे 30 मे रोजी दाखल झालेल्या मान्सून वाऱ्याने 31 मे रोजी तब्बल 6 दिवस आधी पूर्वोत्तर राज्यामध्ये देखील हजेरी लावली होती। त्यानंतर अरबी समुद्रातून वाटचाल करणाऱ्या मान्सूनची उपसागरामधील वाटचाल 20 दिवस थांबली होती। अरबी समुद्रातून मात्र वाऱ्यांची वाटचाल सुरूच होती। यंदा 6 जून रोजी मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला। त्यानंतर 23 जून रोजी मान्सूनने महाराष्ट्र व्यापला। दरम्यान मजल दर मजल प्रवास करून मोसमी वारे मंगळवारी 2 तारखेला संपूर्ण देशामध्ये दाखल झाले। केरळमध्ये दाखल झाल्यानंतर 1 महिना आणि 3 दिवसांमध्ये संपूर्ण देशामध्ये पावसाने मजल मारली आहे। मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपूर पासून पूर्वोत्तर राज्यामधील मणिपूर पर्यंत सक्रिय असल्याचे देखील आज हवामान विभागाने स्पष्ट केले आहे। तर मग कोकणामधील ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार अशा प्रकारचा पाऊस पडला आहे। पालघरमध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळला, तर लोणावळा, शिरगाव, दावडी, तामिनी या घाटावर धुवाधार पाऊस बरसला आहे। यामुळे कोकणातील आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील धरणामधील पाणी पातळीमध्ये देखील जोरदार वाढ होऊ लागली आहे। तर मग अशा प्रकारची हवामान अंदाजाबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।